आज आपण शिक्षक संच मान्यता मोबाईलच्या सहाय्याने कशी करतात या ठिकाणी पाहूया। शिक्षक संच मान्यता 2024-25 ची शिक्षक संच मान्यता मोबाईलवर कशी करतात। सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी फक्त संच मान्यता एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। बघा, हे संच मान्यता एवढं टाईप करा। त्यानंतर जी पहिली साइट येते या ठिकाणी, ही जी तुम्हाला जी पहिली साइट दिसते बघा संच मान्यता, याला या ठिकाणी क्लिक करा। आमचा हा जो टॅब दिसतो तुम्हाला हा संच मान्यता, संच मान्यताला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। या ठिकाणी एक लक्षात घ्या, MDM पासवर्ड, MDM लॉगिन, स्कूल पोर्टल आणि संच मान्यता यांचं यूजर आयडी आणि पासवर्ड सारखं असते। या तिघांचं यूजर आयडी आणि पासवर्ड सारखे असते। या ठिकाणी यूजर आयडी म्हणजे शाळेचा UDAS नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा। या ठिकाणी ही सर्व मी प्रोसेस करून घेतो। या ठिकाणी बघा, आता हे जे आलेले बघा, हे या ठिकाणी सन 2024-25 च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ व टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग ची नोंद पूर्ण करावी। या ठिकाणी हे वाचून घ्या। बघा, आता आपले जे सध्याचा 2024-25 स्कूल स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दाखवते। आपल्याला हे जे वर्किंग पोस्ट दिसते बघा, आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे। वर्किंग पोस्टला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बॅकलॉग फॉर एंट्री टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे याला जर आपण क्लिक केलं तर आपण मागील वर्ष राहिलेलं असेल तर या ठिकाणी आपण भरू शकतो। आपल्याला मात्र या ठिकाणी 2024-25 मध्ये या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। या ठिकाणी आणि या वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगला या ठिकाणी जी पहिली टॅब दिसते बघा वर्किंग स्टाफ टीचिंग, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। हे लाल अक्षरात जे लिहिलेले आहे हे तुम्ही वाचू शकता। या ठिकाणी सर्वात अगोदर मीडियम सिलेक्ट करा। त्यानंतर हे जे बघा हेडमास्टर, आमच्या शाळेला हेडमास्टर नाही, उच्च श्रेणी मुख्याध्यापक नाही, तुम्हाला असेल तर या ठिकाणी एक लिहायचं। तर या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8 याला या ठिकाणी मी 2 या ठिकाणी मी लिहून घेतो। तसंच या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 ते 4 किंवा 1 ते 5 ला शिकवणारे शिक्षक, या ठिकाणी मी शिक्षक संख्या टाकतो। हे भरल्यानंतर या ठिकाणी बाजूला क्लिक करा। क्लिक केले की आपण जी भरलेली माहिती या टोटल मध्ये आपल्याला दिसते बघा, आपण जी आता जी भरलेली माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते। तर एवढी माहिती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी वरच्या अगोदर त्याला अपडेट करा आणि नंतर फायनलाइज करा। या ठिकाणी मी याला अपडेट करतो। अपडेट सक्सेसफुली दाखवलेलं बघा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो, याला कट करा। यानंतर फायनलाइज करा। या फायनलाइजला क्लिक करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला तो सिलेक्ट मीडियम म्हणतो बघा, मीडियम सिलेक्ट करा। याला या ठिकाणी मी मीडियम सिलेक्ट करतो। मीडियम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण जी अपडेट केली होती माहिती ती या ठिकाणी टोटल येऊन जाते बघा। आता आपल्याला या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे। या टॅबवर मी क्लिक करतो। ते विचारते बघा, डू यू रिअली वांट टू फायनलाइज, याला या ठिकाणी ओके करा। याला या ठिकाणी बघा हे फायनलाइज डाटा आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे डाटा इज फायनलाइज झालेले आहेत। आता या ठिकाणी आपण वर्किंग पोस्टला जायचं। आपल्याला परत एकदा वर्किंग पोस्टला ही जी टॅब दिसते बघा वर्किंग पोस्ट, या वर्किंग पोस्टला या ठिकाणी मी क्लिक करतो। आता ही जी वर्किंग स्टाफ टीचिंग आहे या ठिकाणी ही ग्रीन झालेली आहे, म्हणजे याचं वर्किंग स्टाफचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आता वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग याला या ठिकाणी क्लिक करा। तर या ठिकाणी आपल्या शाळेत जसे जसे पद असतील, हेड क्लर्क, सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क, आता माझ्या शाळेमध्ये यापैकी काही नाही।
तुमच्या शाळेमध्ये असेल किंवा संस्थेमध्ये असेल तर या तुम्ही या ठिकाणी संख्या टाकू शकता. माझ्या शाळेमध्ये काही नाही म्हणून मी या ठिकाणी फक्त अपडेट करतो आणि फायनलाइज करतो, म्हणजे या ठिकाणी माझं 100% काम पूर्ण होते. अपडेटला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी पहा डाटा अपडेट सक्सेसफुली दाखवलेलं आहे. याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि फायनलाइज करतो. फायनलाइज या ठिकाणी मी क्लिक करतो. ते परत विचारतो डू यू रिअली वांट टू फायनलाइज. याला या ठिकाणी ओके करा. बघा डाटा इज फायनलाइज असं लिहून आलेलं आहे या ठिकाणी. माझं हे काम झालं की नाही परत एकदा आपण या ठिकाणी चेक करू शकता. वर्किंग पोस्टला या ठिकाणी क्लिक करा. वर्किंग पोस्टला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे दोन्ही बघा वर्किंग स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग हे दोन्ही टॅब या ठिकाणी ग्रीन झालेले आहेत, म्हणजे हिरव्या झालेल्या आहेत. याचा अर्थ आपलं या ठिकाणी 100% काम पूर्ण झालेलं आहे. 2024-25 शिक्षक संच मान्यता या ठिकाणी आपल्या शाळेची पूर्ण झालेली आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.